नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण काय करूया 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे स्टॅटिस्टिक्स. त्याच्यामधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर मेडियन फाइंड आउट करायचा अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, काय होतं, हाऊ टू फाइंड आउट मेडियम या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करता. पण मेडियन फाइंड आउट करताना दोन प्रकारे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल येतं. तुम्ही जे करता ते ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल आणि दुसरा प्रकार आहे अनग्रुप्ड, म्हणजे ज्याच्यामध्ये गिवन डेटा जो आहे तो ग्रुपच्या फॉर्म मध्ये नाही. तर तो प्रकार कधी कधी विसरायला होतो. बघा, इथे मी काय केलंय, दोन क्वेश्चन्स लिहिलेले आहेत. इथे मी काय केलेलं आहे, ऑब्झर्वेशन्स लिहिलेली आहेत. तर मेडियन फाइंड आउट करताना पहिल्यांदा काय करायचंय, तर गिवन ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते तुम्ही असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचे आहेत. जर का नसतील तर ते अरेंज करायचे आहेत. एखादं ऑब्झर्वेशन दोनदा तीनदा आलं असेल तर ते तितक्या वेळा तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे बोर्डवरती मी जे लिहिलेलं आहे क्वेश्चन, त्याच्यामध्ये काय आहे, ऑब्झर्वेशन्स आहेत. तर ती काय आहेत, असेंडिंग ऑर्डरने मी लिहिलेली आहेत. मग काय करायचे, हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स ते बघायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 7. आता या केस मध्ये मेडियन कसा येतो, तर मेडियन येतो n प्लस 1 अपॉन 2 ऑब्झर्वेशन. n प्लस 1 अपॉन 2 ऑब्झर्वेशन. आता 7 प्लस 1 अपॉन 2. 7 प्लस 1 झाले 8 अपॉन 2. 8 अपॉन 2 आन्सर आलं 4. तर 4 हे माझं आन्सर नाहीये, तर फोर्थ ऑब्झर्वेशन हे माझं आन्सर आहे. तर मग फोर्थ ऑब्झर्वेशन या केस मध्ये काय आलेलं आहे, 40 आलेला आहे. तर हा जो डेटा आहे याचा मेडियन आहे 40. आता दुसरं काय होतं बघा, आणखी एक क्वेश्चन मी लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्झर्वेशन्स आहेत, ते असेंडिंग ऑर्डरनी आहेत. मी पहिल्यांदा n ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर n ची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. इकडे n ची व्हॅल्यू 7 होती. n ची व्हॅल्यू ऑड नंबर होती. आता n ची व्हॅल्यू काय आहे, n ची व्हॅल्यू इवन नंबर आहे. मग n इज इक्वल टू 8. तर n अपॉन 2, 8 अपॉन 2 किती आला आन्सर 4. आता या केस मध्ये जो मेडियन मी फाइंड आउट करणार आहे तो काय असेल, तर मीन ऑफ फोर्थ अँड फिफ्थ ऑब्झर्वेशन. मीन ऑफ फोर्थ अँड फिफ्थ ऑब्झर्वेशन. का, तर n ची व्हॅल्यू 8 आहे. मग 1 2 3 आणि 4. फोर्थ नंबर आहे 66. फिफ्थ नंबर आहे 68 डिवायडेड बाय 2. 8 प्लस 6 14, कॅरी 1. 6 प्लस 1 7 प्लस 6 13 डिवायडेड बाय 2. 2 6 जा 12, 2 7 जा 14. तर इथे हे जे डेटा आहे याचा मेडियन आलेला आहे 67. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जसा ग्रुप वाला ऑब्झर्वेशन आहे त्याचा मेडियन फाइंड आउट कसा करायचा याची तुम्ही प्रॅक्टिस करता, त्याबरोबर या प्रकारच्या क्वेश्चन्सची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.